नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील दिंडोशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारांच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री बोलावून त्यांचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात 60हून अधिक महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचा पर्दाफाश भाजपचे माजी नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांच्या सतर्कतेमुळे झालाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी काही वर्षांपूर्वीपर्यंत जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. मात्र झटपट पैसा कमावण्याच्या हेतूने त्याने स्वतःला बाबा म्हणून सादर करत लोकांची फसवणूक सुरू केली. मालाड परिसरातील एका मोकळ्या मैदानात तो दर गुरुवार आणि शनिवार रात्री दरबार भरवत असे. या दरबारात लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत उपचार आणि चमत्कारांच्या नावाखाली त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली जात होती. विशेषतः महिलांना लक्ष्य करून त्यांचं शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मी सध्या दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये दिंडोशी पोलीस स्टेशनचा जो भोंदू बाबा होता, आपण इथे पाहू शकतो की त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याचं नाव रिदम पांचाळ म्हणून आहे आणि तो एक जिम ट्रेनर आहे. जिम ट्रेनर ते भोंदू बाबा असा त्याचा प्रवास आहे. आज पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून त्याला आज कोर्टात हजर केलं आहे आणि पुढची कोर्टाची काय कारवाई आहे ती पाहणं गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी हा भोंदू बाबा हा एक जिम ट्रेनर असून तो लोकांना फसवणूक करत होता. फसवणूक करत करत तो अनेक असे स्थानिक लोकांना झासे देत होता की मी एक बाबा आहे आणि त्यांनी अनेक बाबा म्हणून त्यांनी अनेक ज्या महिला असोत किंवा पुरुष असोत त्यांच्याशी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जी आहे ती छेडछाणी करत आता कुठेतरी दिसून येतो की तो बाबा जो आहे तो कुठेतरी पोलिसांच्या जाळ्यात फसला आहे आणि आता पोलीस आपण तिथे पाहू शकतो की त्यांना गाडीमध्ये घेऊन जाऊन आता त्यांना कोर्टात हजर करत आहे. पुढची कोर्टाची काय कारवाई आणि कोर्ट कशाप्रकारे कारवाई करतो, कुठली केस दर्ज करतो ते पाहणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी हा बाबाला अरेस्ट करणारे जो आपला अशोक घरात बाबाच्या नंतर आज दुसरा बाबा होता त्याला मुंबई पोलिसांनी अरेस्ट केला आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.